शिवाजी हरनामे हरनामे ને આસુ त्याला जरा तुम्ही काळजी घेऊ शकता. हे नाही काय विचारलं भाऊ म्हणलं नाही काय पण त्याला अजिबात आता त्रास देऊ नाही. आता आली नका. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण रात्री नारायणगावला एस टी स्टँडवर जे बाबा आपण सगळ्यांनी पाहिले की ते बऱ्याच दिवसापासून खरं तर नारायणगाव एस स्टँडवर राहत होते. कौटुंबिक खरं तर छोटा वाद होता आणि काही थोडंसं दुखवल्यामुळं त्यांचं न पटल्यामुळं खरं तर ते आपल्या परिसरात राहत होते. रात्री त्यांची परिस्थिती आम्ही पाहिलं, खरोखर मनाला वाईट वाटलं होतं की एक वयोवृद्ध बाबा आणि अशा परिस्थितीत एवढ्या भर थंडी गारठ्यात त्या ठिकाणी झोपले. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर पटलं नाही, कारण त्यांच्या अंगावर फक्त धोतर होतं आणि ते मला म्हणले रात्रभर बाळा मला एक तर झोप येत नाही. आणि त्यांनी त्यांची सगळं परिस्थिती सांगितली आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून मला खरं तर यांच्या मुलाचा पण फोन आला, आजींचा फोन आला की बाळा त्यांना व्यवस्थित आमचं त्यांनी मला पत्ता सांगितला, पांगरी गाव आहे तिथे व्यवस्थित पाठव. आता खरं तर हे दोघं एकत्र झाले याचा मला खरोखर आनंद आहे. आजीला त्यांचे बाबा मिळाले, बाबांना आजी मिळाली. माझी खरोखरच ह्या विनंती असेल की तुम्ही असंच आनंदाने राहावं. मी पण तुमचा जे मुलगा आहे असं समजा आजी, अरे भाऊ परंतु उद्या भविष्यात तुम्हाला तुमची 2 मुलं जरी मुंबईला असली, मला माहिती ते पण माझ्याशी बोलले की आम्हाला भाऊ कामापोटी मुंबईला यायला लागतंय. ते पण त्यांचं सगळ्यांच्या हातावरचं पोट. आपण बाबांची घरची परिस्थिती पाहिली. उलट माझी इथल्या सरपंच असतील, इथले स्थानिक पुढारी असतील, या ठिकाणी यांना घरकुलाचा काही विषय नक्कीच पाहिला पाहिजे. अशा परिस्थितीत खरं तर वयोवृद्ध माणसं राहतात. घरकुल जर इथं यांना मंजूर झालं तर फार चांगलं होईल. मी नक्कीच इथले स्थानिक आमदार असले यांच्याशी पण नक्की चर्चा करेल. परंतु बाबा या ठिकाणी सुखरूप आले आणि आजींना त्या ठिकाणी भेटले, ह्या कुटुंबाला परत एकदा भेटले. नक्की मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा कुठला आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असू शकत नाही. आणि खरोखर हे सगळे रात्रीपासून आपण पाहिले की सगळी धडपड जबाबदारी आपण एका खरं तर बाबांना त्यांचं घर मिळणं हे फार महत्वाचं होतं. आज खरोखर बाबांना आपण सुरक्षितपणे सगळ्या गोष्टी आपण इथपर्यंत आलोय. तर मला खरोखर या गोष्टीचा या कुटुंबाला भेटल्याचा खरोखर मला आनंद झालाय. यांनी असंच आनंदी राहावं एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.